प्रसाद पाटील तर नॉन स्ट्राइक किफायत। पहिल्याच बॉलवरती अलॉंग द कार्पेट खेळून काढलेला फटका मिड ऑनच्या दिशेने इथे गेला होता। क्षेत्ररक्षक तैनात आहे। पहिलाच बॉल डॉट मैदानावरती 5 षटकांचा हा सामना आहे। सेकंड राऊंडचा मॅच मैदानावरती आता इथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। त्याच वेळेला एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती होणं अपेक्षित आहे आणि तोच क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतो। यावेळेस मात्र चेंडूवरती पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर एक धमाकेदार षटकार। कधी कधी आपण जी वाट पाहत असतो किंवा कधी कधी थोडंसं संयमाने आपण खेळत असतो तो फायदेशीर ठरत असतो। कारण नेहमीच आपण एक वाक्य बोर्डवरती वाचत असतो जेव्हा आपण प्रवास करत असतो की अति घाई संकटात नाही। त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ आपण पाहायला गेलो दरणे सर तर अकॉर्डिंग टू कंडिशन खेळातील दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे। यावेळेस अप्रतिम असा फटका चेंडूला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या दिशेने। वेट फॉर अंपायर डिसिजन। त्याच संघांमध्ये जातो तो प्रज्वल ठाकूर इथे खूप चांगला स्पेल हाताळतो परंतु यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर दिलं। यावेळेस चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी। प्रज्वल ठाकूरचं इथे थोडंसं कौतुक करत होतो प्रशंसा करत होतो परंतु प्रसाद पाटील सुद्धा कमी नाहीये। त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर रिप्लेमध्ये अगदी थोडं शफल झाला आणि चांगल्या पद्धतीने मिड विकेटच्या वरून इथे षटकार आलाय। 5 बॉल आतापर्यंत झाले दिवसी खेळाडू आलाय। यावेळेस पहिल्याच बॉलवरती अप्रतिम असा फटका पाहायला मिळतो। चेंडूला पाठवून दिले काऊ कोर्णच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर अप्रतिम असा षटकार। राजन नाईक याची ओळख तुम्हाला मी करून देतो कारण आदिवासी समाजाचा खेळाडू आहे परंतु गेल्या वर्षी जी ग्रामीण प्रीमियर लीग झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट हा अवॉर्ड याच राजन नाईकला मिळाला होता। पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता 5 बॉल कशा पद्धतीने हाताळणार आहे। स्ट्रायकिंग एंडवरती प्रसाद पाटील 17 बॉलमध्ये 30 धावेचे योगदान आतापर्यंत दिले। अगोटप्पाचा बॉल त्या बॉलवरती अक्षरशः आपण पाहिलं तर यावेळेस एक परफेक्ट फटका पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर एक धडाकेबाज षटकार। पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर आता विचार करण्याची गरज आहे कारण आयुष्यामध्ये माणूस पैशाने जरी श्रीमंत नसेल तरी चालेल पण तो विचाराने श्रीमंत असावा लागतो आणि विचार पॉझिटिव्ह असेल तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती करू शकतो। तर यावेळेस ॲडवाइस देण्याची गरज आहे कारण आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचे सल्ले घेण्याची गरज असते आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे। पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर आता 4 बॉल कसे हाताळणार आहे